नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं संकल्प सायन्स अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती. आज आपण इकोसिस्टीमचा सेकंड पार्ट बघणार आहे. तर फर्स्ट पार्टमध्ये इकोसिस्टीमची डेफिनेशन आणि बायोटिक फॅक्टर आणि अबायोटिक फॅक्टर्स हे एकमेकांवर डिपेंड्स का आहेत आणि त्यांचे जे चार्ट आहे आपण हे डिस्कस केलेलं होतं. Ecosystem means the interaction between the biotic factor आणि abiotic factor. Abiotic factors means नॉन लिव्हिंग थिंग, जे नॉन लिव्हिंग थिंग्स आहेत, आणि बायोटिक फॅक्टर्स म्हणजे जे लिव्हिंग थिंग्स आहेत. आपण हा चार्ट बघितलेला होता. स्ट्रक्चर ऑफ इकोसिस्टीम बघितलेलं होतं. अबायोटिक फॅक्टर्स जे डिपेंड्स आहेत, ज्यांच्यापासून बायोटिक फॅक्टर्स आहेत. प्लांट्स इज नेसेसरी, प्लांट्सला हे नेसेसरी आहेत. अबायोटिक फॅक्टर, त्यांच्याशिवाय प्लांट्स हे स्वतःचं फूड स्वतः बनवू शकत नाही. जे कार्बन डायऑक्साईड आहे, सनलाइट आहे, नायट्रोजन आहे, जे अबायोटिक फॅक्टर आहे, प्लांट्सला ते नेसेसरी आहे फोटोसिंथेसिस प्रोसेससाठी. जे प्लांट्सवर डिपेंड आहेत त्यांना आपण प्रायमरी कंझ्युमर असे म्हणतो. जे हर्बिवरस ॲनिमल्स आहेत, हर्बिवरस ॲनिमल्सवर डिपेंड असणारे कार्निवरस ॲनिमल्स आहेत, आणि कार्निवरस ॲनिमल्सवर डिपेंड असणारे टर्चरी कन्झ्युमर्स आहेत. त्यानंतर हे ॲनिमल्स डेड झाल्यानंतर जे मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत त्यांचं डिकम्पोजिशन करतात, आणि डिकम्पोजिशन झाल्यानंतर त्यांचं कन्व्हर्जन इनऑर्गॅनिक सबस्टन्स मध्ये केलं जातं. कार्बन डायऑक्साईड मध्ये, नायट्रोजन मध्ये, वॉटर्स, मिनरल्स, म्हणजे हे न्यूट्रिशन सॉइल मध्ये मिक्स होतात, आणि सॉइल मध्ये हे न्यूट्रिशन मिक्स झाल्यानंतर हे न्यूट्रिशन परत कोण घेतात? प्लांट्स घेतात. म्हणजे अबायोटिक फॅक्टर आणि बायोटिक फॅक्टर हे एकमेकांवर कसे आहेत? डिपेंड्स आहेत. यांचं जे इंटरॅक्शन आहे बायोटिक फॅक्टर आणि अबायोटिक फॅक्टर, त्यांनाच आपण इकोसिस्टीम असे म्हणतो. या इकोसिस्टीम मध्ये व्हरायटी ऑफ इकोसिस्टीम प्रेझेंट आहेत. ज्या इकोसिस्टीम आहेत, ज्या अर्थवर वास्ट एरियामध्ये प्रेझेंट आहे, म्हणजे त्यांची व्हरायटी ऑफ इकोसिस्टीम बघायला मिळते आपल्याला, त्यांनाच आपण बायोम्स असे म्हणतो. म्हणजे त्यांचं क्लायमेट सेम आहे, म्हणजे एका स्पेसिफिक रिजन मध्ये तिथला ॲटमॉस्फिअर सेम असतं, आणि ते ॲनिमल्स त्या ॲटमॉस्फिअरशी अडॉप्ट करून घेतात, आणि त्यांच्या बॉडीमध्ये ग्रॅज्युअल चेंजेस घडून येतात, आणि त्या ॲटमॉस्फिअर मध्ये ते जगतात. म्हणजे त्यांची लार्ज व्हरायटी, तिथल्या स्पेसिस ह्या जास्त आहेत, आणि आपल्याला व्हरायटी ऑफ इकोसिस्टीम तिथं बघायला मिळतात. त्यांनाच आपण काय म्हणतो? बायोम्स. म्हणजे एका स्पेसिफिक रिजन मध्ये आपल्याला ह्या इकोसिस्टीम जास्त प्रमाणामध्ये बघायला मिळतात, त्यांना आपण बायोम्स असे म्हणतो. तिथलं क्लायमेट ही सारखं असतं. या बायोम्सचे 2 टाइप्स पडतात, लँड बायोम्स आणि सेकंड आहे ॲक्वेटिक बायोम्स. ॲक्वेटिक बायोम्स, लँड बायोम्स म्हणजे काय? जे जमिनीवरचे बायोम्स आहेत, म्हणजे जमिनीवर जी इकोसिस्टीम आहे, जे जमिनीवर राहतात, जे ॲनिमल्स जमिनीवर राहतात, त्यांना लँड बायोम्स असे म्हणलेलं आहे. फॉर एक्झाम्पल बघा, ग्रासलँड, एव्हरग्रीन फॉरेस्ट, डेझर्ट, आईसलँड इकोसिस्टीम. इन ह्यामध्ये ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट, म्हणजे कुठे ह्या इकोसिस्टीम बघायला भेटल्यात इथं तुम्हाला सांगितलेलं आहे. द बायोम्स विच एक्झिट ओनली द लँड आर कॉल्ड एज द लँड बायोम्स. लँड बायोम्स म्हणजे जे फक्त लँडवर बघायला मिळते, जी इकोसिस्टीम फक्त लँडवर आहे, जमिनीवर आहे, त्यांना आपण लँड बायोम्स असे म्हणतो. या लँड बायोम्स मध्ये फर्स्ट इकोसिस्टीम जी आहे ग्रासलँड इकोसिस्टीम. कोणती आहे? ग्रासलँड इकोसिस्टीम. ग्रास म्हणजे काय? गवत. म्हणजे ज्या इकोसिस्टीम मध्ये एका स्पेसिफिक रिजन मध्ये फक्त तिथं ग्रास आलेलं असतं, ग्रासलँड म्हणजे जमिनीवर जास्तीत जास्त प्रमाणामध्ये गवत आलेलं असतं. तुम्हाला ही ग्रासलँड इकोसिस्टीम बघायला मिळते काही चॅनल्सवर, जे डिस्कवरी चॅनल्सवर असतात, किंवा जे पिक्चर्स मध्ये बघायला मिळते. तर त्यामध्ये काय केलेलं असतं की ह्या ग्रासलँड इकोसिस्टीम मध्ये जे कार्निवरस ॲनिमल्स आहेत ते काय, ते हर्बिवरस ॲनिमल्सवर डिपेंड असतात. ते ह्या गवतामध्ये लपलेले असतात, आणि त्यांना काय करतात? ते हंटिंग करतात, शिकार करतात, आणि ते त्यांचं भक्ष्य मिळवतात. म्हणजे अशी जी ग्रासलँड इकोसिस्टीम आहे,
ही तुम्हाला इथं बघायला मिळते. यावर डिपेंड असणारे जे आहेत, आता ग्रासवर डिपेंड असणारे कोण आहेत? ग्रासहोपर आहेत. यांची जी इकोसिस्टीम आहे, या ग्रासलँड इकोसिस्टीम मध्ये व्हरायटी ऑफ इकोसिस्टीम तुम्हाला इथे बघायला मिळतात. ग्रासवर डिपेंड असणारे कोण? ग्रासहोपर. ग्रासहोपर म्हणजे नाकतोडा, जे ग्रास खातात. समजते? जे या ग्रासवर डिपेंड आहेत. आणि ग्रासहोपरवर डिपेंड असणारे कोण आहेत? फ्रॉग आहेत. फ्रॉगवर डिपेंड असणारे कोण आहेत? स्नेक आहेत. आणि स्नेकवर डिपेंड असणारे कोण आहेत? ईगल आहे. आणि ईगलला कोणी खात नाही. ईगल जेव्हा डेड होतात, डिकम्पोजिशन होतात, त्यांचं कशामध्ये? अबायोटिक फॅक्टर मध्ये कन्व्हर्जन होतं. आणि परत अबायोटिक फॅक्टर मध्ये त्यांचं कन्व्हर्जन झाल्यानंतर परत ते कशामध्ये येतात? ह्या ग्रासला हे न्यूट्रिशन अबायोटिक फॅक्टर मधून मिळतात. म्हणजे ही इकोसिस्टीम ग्रासलँड इकोसिस्टीम आहे. या ग्रासलँड इकोसिस्टीम मध्ये कोणते अॅनिमल्स येतात बघा? गोट, शीप, जिराफ, झेब्रा, एलिफंट, डिअर, चित्ता, हे जे हर्बिवरस ॲनिमल्स आणि कार्निवरस ॲनिमल्स यामध्ये दिसून येतात. आता यांच्यामध्ये जास्त ट्रीज लॉंग नसतात, कारण की इथं जे पाऊस आहे तो खूप कमी प्रमाणामध्ये पडलेला असतो. त्याच्यामुळे हे छोटे छोटे जास्त मोठे ट्रीज बघायला मिळत नाही. इथं फक्त ग्रास, म्हणजे इथपर्यंत ग्रास जे आहेत, जे शॉर्ट मध्ये गवत उगलेलं असतं. आणि या गवतांमध्ये ससे असतात जे लपलेले असतात. आणि त्यावर डिपेंड असणारे हर्बिवरस ॲनिमल्स आणि हर्बिवरस ॲनिमल्सवर डिपेंड असणारे कार्निवरस ॲनिमल्स. म्हणजे ही इकोसिस्टीम तुम्हाला ग्रासलँड इकोसिस्टीम इथे बघायला मिळते. बघा, ग्रासलँड डेव्हलप वेअर द रेनफॉल इज नॉट इनफ द ग्रो द बिग ट्रीज. म्हणजे इथं मोठे झाड बघायला मिळतात का? तर नाही, याच्यामध्ये जास्त पाऊस पडत नाही. त्यामुळे हे फक्त छोटेच राहतात. ग्रास वास्ट ग्रोथ ऑफ द ग्रास इज फाउंड इन दिस इकोसिस्टीम. लॉंगर समर अँड लिमिटेड रेन डेव्हलप ड्रॉप प्लांट्स इन दिस द एरिया. म्हणजे असे छोट्या छोट्या साईजचेच, मध्यम साईजचेच तुम्हाला इथं प्लांट्स बघायला मिळतात. आणि या प्लांट्सवर डिपेंड असणारे हर्बिवरस ॲनिमल्स आणि त्या हर्बिवरस ॲनिमलवर डिपेंड असणारे कार्निवरस ॲनिमल्स, ही जी इकोसिस्टीम आहेत, ही तुम्हाला ग्रासलँड इकोसिस्टीम आहे. आय होप तुम्हाला ग्रासलँड इकोसिस्टीम समजलेली असेल. चला आपण नेक्स्ट इकोसिस्टीम बघूया. बघा, इथे तुम्हाला चार्ट दिलेला आहे, जी इकोसिस्टीम आहे. बघा, प्रोड्युसर्स म्हणजे जे प्लांट्स आहेत, प्रायमरी कन्झ्युमर्स, जे प्रायमरी कन्झ्युमर म्हणजे जे प्लांट्सवर डिपेंड्स आहेत, काऊ, डिअर, रॅबिट. सेकंडरी कन्झ्युमर म्हणजे जे ह्या काऊ, डिअर, रॅबिटवर डिपेंड असणारे आहेत. टर्चरी कन्झ्युमर जे कार्निवरस ॲनिमल्स आहेत, जे हर्बिवरस ॲनिमल्सवर डिपेंड आहेत. आणि लास्ट आहे डिकम्पोजर्स, म्हणजे जे कार्निवरस ॲनिमल्स आहेत त्यांना तर कोणी खाणार नाही, परंतु ते नॅचरली डेड झाल्यानंतर त्यांचं डिकम्पोजिशन करणार. आणि डिकम्पोजिशन झाल्यानंतर त्यांचे जे डेड बॉडीज आहेत त्यांचं कन्व्हर्जन अबायोटिक फॅक्टरमध्ये कन्व्हर्जन करणार. यालाच आपण डिकम्पोजर्स असे म्हणतो. इथं तुम्हाला समजण्यासाठी इथं चार्ट दिलेला आहे, इथं तुम्ही हा फिलअप करू शकता. सेकंड जी इकोसिस्टीम आहे, एव्हरग्रीन फॉरेस्ट. कोणती आहे? एव्हरग्रीन फॉरेस्ट. नावावरूनच लक्षात येत आहे, म्हणजे ही पूर्ण इयरली एव्हरग्रीन असणार. तुम्हाला वर्षानुवर्ष हे तुम्हाला ग्रीन झाड बघायला मिळतात. ही जी इकोसिस्टीम आहे, जिथं जास्त पाऊस पडतो तिथं ही एव्हरग्रीन इकोसिस्टीम तुम्हाला बघायला मिळते. आता हे जे फॉरेस्ट आहे, या फॉरेस्टमध्ये प्लांट्स, ॲनिमल्स, जे अबायोटिक फॅक्टर आणि बायोटिक फॅक्टर्स इथे प्रेझेंट असतात. आता यामध्ये बघा, जे बायोटिक फॅक्टर आहेत,
याच्यावर डिपेंड असणारे, जे प्लांट्सवर डिपेंड असणारे जे ॲनिमल्स आहेत या फॉरेस्टमध्ये प्रेझेंट असणार. जसं की काऊ असेल, बेसन असेल, जे ऑल ॲनिमल्स आहेत, हर्बिवरस ॲनिमल्स हे प्रेझेंट आहेत फॉरेस्टमध्ये. आणि हर्बिवरस ॲनिमल्सवर डिपेंड असणारे कार्निवरस ॲनिमल्स जसं की टायगर, हायना, चित्ता हे या एव्हरग्रीन फॉरेस्टमध्ये प्रेझेंट असतात. हे एव्हरग्रीन फॉरेस्ट कशामुळे आहेत? जिथं जास्त पाऊस पडतो. जास्त पाऊस पडल्यामुळे हे झाड जे आहेत एकदम त्यांची उंची ही जास्त असते आणि त्यामुळे जास्त प्लांट्स आलेले असतात आणि या प्लांट्समध्ये जास्त ॲनिमल्स बघायला मिळतात. तर इथे तुम्हाला काही नॅशनल पार्क दिलेले आहेत जे की एव्हरग्रीन फॉरेस्ट आहेत. म्हणजे जे फॉरेस्ट आहेत ते वर्षानुवर्ष असे ग्रीन राहतात आणि व्हरायटी ऑफ प्लांट्स, व्हरायटी ऑफ ॲनिमल्स या फॉरेस्टमध्ये तुम्हाला बघायला मिळतात. असे जे एव्हरग्रीन फॉरेस्ट आहेत जे की गव्हर्नमेंटनी काय केलेले आहेत, कन्झर्व करून ठेवलेले आहेत. म्हणजे हे डिस्ट्रॉय होऊ नये म्हणून कन्झर्व करून ठेवलेले आहेत, जे की या इकोसिस्टीम मधून ते एक्सटिंक्ट होऊ नये म्हणून. इथे तुम्हाला काही एक चार्ट दिलेला आहे बघा, नॅशनल पार्क, सेंच्युरी आणि स्टेट. तुम्हाला हा कम्प्लीट करायचा आहे की इंटरनेटवर सर्च करायचं आहे की गिर नॅशनल सेंच्युरी, नॅशनल पार्क जे आहे ते कुठे आहे. ते गिर जे नॅशनल पार्क आहे ते गुजरातमध्ये आहे. हे बाकीचे जे आहेत, दाचीगम जे आहे जम्मू काश्मीरमध्ये आहे. रणथंबोर हे जे हे जे रणथंबोर जे नॅशनल पार्क आहे ते कुठे आहे? राजस्थानमध्ये आहे. तुम्हाला हे जे नॅशनल पार्क दिलेले आहे ते तुम्हाला इंटरनेटवर सर्च करायचे आहेत आणि तुम्हाला इथे ते कम्प्लीट करायचं आहे. तुम्हाला इथे एक चार्ट पण दिलेला आहे बघा मुलांनो. इथे काय जे तुम्ही आतापर्यंत शिकलेले आहात, जी इकोसिस्टीम जी आतापर्यंत तुम्हाला समजलेली आहे ती इकोसिस्टीम तुम्हाला ह्या चार्टमध्ये कम्प्लीट करायची आहे. बघा, प्रोड्युसरमध्ये काय येणार? प्लांट्स येणार. इथे काही प्लांट्सचे नावं पण दिलेले आहेत. प्रायमरी कन्झ्युमर जे प्लांट्सवर डिपेंड असणारे ग्रासहोपर, स्पायडर, बटरफ्लाय हे दिलेत. सेकंडरी कन्झ्युमर जे प्लांट्सवर डिपेंड्स आहेत, स्नेक, बर्ड, लिझार्ड, जॅकेल. म्हणजे डिफरंट व्हरायटी ऑफ इकोसिस्टीम तुम्हाला इथं बघायला मिळतात. सेकंडरी कन्झ्युमर नंतर टर्चरी कन्झ्युमर जे टायगर, फॅल्कॉन, चिता ह्या ॲनिमल्सवर डिपेंड असणारे. आणि जेव्हा टर्चरी कन्झ्युमर जे आहेत, जे टायगर, चिता आहेत, ते नॅचरली डेड झाल्यानंतर जे मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत त्यांना आपण डिकम्पोजर्स म्हणतो, त्यांचं डिकम्पोजिशन करतात. समजतंय? तर नेक्स्ट इकोसिस्टीम बघूया. तुम्हाला इथे एक डू यू नो मध्ये चार्ट पण दिलेला आहे बघा. माहित आहे का तुम्हाला? जे नॅशनल पार्क आहेत, म्हणजे जे नॅशनल पार्क आहेत जे की त्या नॅशनल पार्क मधले जे काही ॲनिमल्स आहेत ते या अर्थवरून एक्सटिंक्ट होऊ नये म्हणून जे कन्झर्व करून ठेवलेले आहेत. इथे तुम्हाला सांगितलेलं आहे मेनी इकोसिस्टीम आर कन्झर्व इन अराउंड 520 सेंच्युरीज अँड नॅशनल पार्क इन इंडिया. म्हणून या नॅशनल पार्क कशासाठी केले आहेत की ही जी इकोसिस्टीम आहे कन्झर्व म्हणजे असे टिकून राहण्यासाठी, एन्व्हायरमेंटसाठी हे नॅशनल पार्क्स आहेत इंडियामध्ये. द ग्रेट हिमालयन नॅशनल पार्क इन द लार्जेस्ट सेंच्युरी वेअर द व्हाईट पॅन्थर अ रेअर स्पेसीज इज कन्झर्व. आता जे ग्रेट हिमालयन नॅशनल पार्क जे आहे यामध्ये ज्या रेअर स्पेसीज आहेत, रेअर स्पेसीज म्हणजे आता खूप कमी जे ॲनिमल्स आहेत जे राहिलेले आहेत ते आता ते जर डेड झाले तर ते एक्सटिंक्ट होते. म्हणजे ह्या इकोसिस्टीम मधून ते गायब होते. जसे की डायनोसॉर्स या अर्थवरून गायब झाले. मग तशा ज्या रेअर स्पेसीज आहेत त्या नॅशनल
पार्कमध्ये कन्झर्व करून ठेवलेले आहेत. सेकंड आहे एलिफंट, वाईल्ड बियर, वाईल्ड बफेलो, डिअर, टायगर, पॅन्थर. कन्झर्व द काझीरंगा. काझीरंगा हे जे नॅशनल पार्क आहे ते आसाम मध्ये आहे. आता हे जे ॲनिमल्स आहेत त्यांना पण नॅशनल पार्क मध्ये कन्झर्व करून ठेवलेलं आहे. जसं की आपल्या इंडियामधले जे चित्ता आहेत ते गायब झालेले होते, म्हणजे एक्सटिंक्टच झाले होते. म्हणून नरेंद्र मोदींनी ते साऊथ आफ्रिकेवरून आणलेत. म्हणजे असे जे ॲनिमल्स आहेत, जे रेअर स्पेसीज आहेत, जे एक्सटिंक्ट होणार आहेत, त्यांना या नॅशनल पार्कमध्ये कन्झर्व करून ठेवलेलं आहे. जे आपल्या इंडियामध्ये जे चित्ता गायब झाले होते, एक्सटिंक्ट झाले होते, ते आफ्रिकेवरून आणून ह्या नॅशनल पार्कमध्ये ठेवतात. द सेंच्युरी ऑफ द भरतपूर इज द फेमस फॉर द एक्वेटिक बर्ड्स. रणथंबोर सेंच्युरी इज द फेमस फॉर द टायगर्स. म्हणजे हे जे नॅशनल पार्क आहेत ते कशासाठी फेमस आहेत तुम्हाला इथं सांगितलेलं आहे, टायगर्ससाठी. समजलंय? म्हणजे हे नॅशनल पार्कचं डू यू नो मध्ये तुम्हाला का दिलंय? कारण की ह्या ज्या इकोसिस्टीम आहेत, जे काही व्हरायटी ऑफ ॲनिमल्स आहेत, ह्या ॲनिमलच्या काही स्पेसीज एन्व्हायरमेंट मधून एक्सटिंक्ट होत आहेत, जे नामशेष होत आहेत, गायब होत आहेत, त्यांना कन्झर्व करण्यासाठी हे नॅशनल पार्क आहे. चला नेक्स्ट इकोसिस्टीम बघूया, एक्वेटिक इकोसिस्टीम. तुम्हाला नावावरूनच लक्षात आलेलं असेल, एक्वेटिक इकोसिस्टीम म्हणजे काय? पाण्यातली इकोसिस्टीम. आता यामध्ये बघा 71% ऑफ द अर्थ सरफेस इज कव्हर्ड बाय द वॉटर अँड ओनली 29% हॅज द land. Therefore, study of aquatic biomes becomes very important. आता जे अर्थवर 71% वॉटर आहे आणि 29% फक्त लँड आहे, तर ही जी ॲक्वेटिक इकोसिस्टीम आहे त्याचे पण 2 टाइप्स आहेत. एक आहे फ्रेश वॉटर इकोसिस्टीम आणि सेकंड आहे मरीन इकोसिस्टीम. काय डिफरन्स आहे? फ्रेश वॉटर तुम्ही म्हणताल ॲक्वेटिक इकोसिस्टीम आहे, दोन्ही पण ॲक्वेटिकच आहेत, पाण्यातल्याच इकोसिस्टीम आहेत. एक आहे फ्रेश वॉटर इकोसिस्टीम. फ्रेश वॉटर इकोसिस्टीम म्हणजे याच्यामध्ये लेस अमाऊंट ऑफ सॉल्ट प्रेझेंट असणार. म्हणजे यामध्ये कोण येणार? रिव्हर येणार, लेक येणार, पॉन्ड येणार. हे ज्या फ्रेश वॉटर इकोसिस्टीम आहेत. मग ह्या इकोसिस्टीम मध्ये कोण? आता समजा रिव्हर आहे, त्या रिव्हर मध्ये काही प्लांट्स प्रेझेंट असतात, जसे की अल्गी प्रेझेंट आहे, काही प्रॉन्स प्रेझेंट आहेत. या प्लांट्सवर डिपेंड असणारे कोण आहेत? फिश आहेत. आणि या फिशवर डिपेंड असणारे बिग फिश आहेत. की अशी इकोसिस्टीम जी आहे ते तुम्हाला फ्रेश वॉटर मध्ये बघायला मिळते. मरीन इकोसिस्टीम म्हणजे जी ओशन मध्ये बघायला मिळते, याच्यामध्ये मोर अमाऊंट ऑफ सॉल्ट प्रेझेंट आहे, त्यांना आपण मरीन इकोसिस्टीम असे म्हणतो. आता मरीन इकोसिस्टीम मध्ये खूप व्हरायटी ऑफ इकोसिस्टीम बघायला मिळतात, कारण की ओशन मध्ये काही प्लांट्स पण प्रेझेंट आहेत बॉटम मध्ये. त्या प्लांट्सवर डिपेंड असणारे जे ॲक्वेटिक इन्सेक्ट्स असतात, जे प्रायमरी कन्झ्युमर्स मध्ये येतात. सेकंडरी कन्झ्युमर मध्ये कोण? ह्या ॲक्वेटिक जे प्रायमरी कन्झ्युमरवर डिपेंड असणारे जे स्मॉल फिशेस आहेत ते ॲक्वेटिक इन्सेक्ट्स खातात. समजतंय? ह्या सेकंडरी कन्झ्युमरवर डिपेंड्स असणारे टर्चरी कन्झ्युमर्स. आता जे स्मॉल फिशेस आहेत, स्मॉल फिशेसला कोण खातं? लार्ज फिशेस, जे मोठे मोठे बिग फिशेस आहेत, जसे की लार्ज फिशेस, जसं की शार्क आहे, डॉल्फिन आहे, हे जे छोटे छोटे मासे खातात. आणि हे जे फिश आहेत, लार्ज फिश, नॅचरली डेड झाल्यानंतर मायक्रो ऑर्गॅनिझम काय करतात? त्यांचं डिकम्पोजिशन करतात. आणि हे डिकम्पोजिशन झाल्यानंतर
ते अबायोटिक फॅक्टर मध्ये कन्व्हर्जन होतात. समजतंय? ही तुम्हाला फ्रेश वॉटर इकोसिस्टीम इथे दिलेली आहे. बघा, ponds, lake, river are included in the ecosystem. The transition of energy in this ecosystem is through the water, current and rivers. आणि इथं तुम्हाला हा चार्ट दिलेला आहे. प्रोड्युसर म्हणजे हे जे ॲक्वेटिक प्लांट्स आहेत, यामध्ये एक्झाम्पल आहे युरोथ्रिक्स, हायड्रेला, अल्धोला. हे जे प्लांट्स आहेत, ह्या प्लांट्सवर डिपेंड असणारे प्रायमरी कन्झ्युमर आणि या प्रायमरी कन्झ्युमर्सवर डिपेंड असणारे सेकंडरी कन्झ्युमर, सेकंडरी कन्झ्युमरवर डिपेंड असणारे जे टर्चरी कन्झ्युमर, आणि टर्चरी कन्झ्युमर डेड झाल्यानंतर मायक्रो ऑर्गॅनिझम त्यांचं डिकम्पोजिशन करतात. लास्ट आहेत डिकम्पोजर्स. जर तुम्हाला एक इकोसिस्टीम समजली तर तुम्हाला ऑल इकोसिस्टीम समजण्यासाठी खूप इझी आहे. सेकंड आहे मरीन इकोसिस्टीम. मरीन प्लांट्स ग्रो इन दिस इकोसिस्टीम. आता यामध्ये मरीन इकोसिस्टीम मध्ये ओशन प्रेझेंट, ओशन सी मध्ये बघायला मिळते ही मरीन इकोसिस्टीम. यामध्ये ओशन्स मध्ये, सी मध्ये लार्ज अमाऊंट मध्ये प्लांट्स प्रेझेंट असतात आणि त्या प्लांट्सवर डिपेंड असणारे जे इन्सेक्ट्स आहेत, फिश आहे, ही इकोसिस्टीम जशी तुम्हाला फ्रेश वॉटर इकोसिस्टीम जशी समजली त्याच टाईपची इकोसिस्टीम ही मरीन इकोसिस्टीम आहे. फक्त यामध्ये जे लार्ज फिशेस आणि व्हरायटी ऑफ इकोसिस्टीम तुम्हाला बघायला मिळते. डिमिनिशमेंट ऑफ द इकोसिस्टीम ड्यू टू ह्युमन इंटरफेरन्स हा जो नेक्स्ट पार्ट आहे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये घेणार आहे. तुम्हाला आय होप तुम्हाला या इकोसिस्टीम, बायोम्स, लँड बायोम्स, फॉरेस्ट इकोसिस्टीम, एव्हरग्रीन इकोसिस्टीम्स, मरीन इकोसिस्टीम अँड फ्रेश वॉटर इकोसिस्टीम या इकोसिस्टीम तुम्हाला समजल्या असतील. यानंतरचा पुढचा पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहे. तोपर्यंत स्टे हॅपी, स्टे लर्निंग विथ संकल्प सायन्स अकॅडमी.